चामुंडामाता मंदिर आवारात 50 फुटी त्रिशूलाचे अनावरण। धुळे देवपुरातील पांझरा नदीकाठी हत्तीडोहजवळील चामुंडामाता नगरात 2 ते 5 जुलै दरम्यान आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे। त्यानिमित्त काल रविवारी 28 जूनला स्वामीनारायण मंदिराचे आनजीवन स्वामी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिर आवारात 50 फुटी त्रिशूलाचे अनावरण झाले। मंदिराच्या विश्वास मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवाळकर, मनोहर बडगुजर, निखिल सूर्यवंशी, संजय बडगुजर, राजू बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर, अशोक बडगुजर आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चामुंडामाता ट्रस्ट ही संस्था नोंदणीकृत आहे। पंढरीनाथ बडगुजर अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वमालकीची जागा मंदिरासाठी दान केली आहे। 5 फुटी उंच काळ्या पाषाणाची चामुंडामातेची मूर्ती ठेवण्यात येणार आहे। रवी बेलपाठक मंदिराचे आर्किटेक्ट आहेत। तामिळनाडूचे पी.व्ही. सुरेश शिल्पी यांनी मंदिराला अप्रतिम आकार दिला आहे। सकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून 2 जुलैला 8:30ला वीर प्रताप शिरोमणी महाराणी चौकातून शोभायात्रा काढण्यात येईल। 3 जुलैला सकाळी 9 पासून प्राथमिक संकल्प, भद सुक्तपठण, प्रथम संकल्प पंचाग कर्म, वास्तुमंडल पूजन, योगिनी मंडल पूजन, जलाधिवास, सायंपूजन, पांझरा मातेची आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतील। 4 जुलैला सकाळी 9 पासून पराय हवन, नवग्रह रुद्रपूजन यासह धार्मिक कार्यक्रम होतील। 5 जुलैला उत्तरपूजन, मूर्ती स्थापना, पूर्णाहुती आदी कार्यक्रम होतील। प्राणप्रतिष्ठा पूजा वेद मूर्ती पुष्कर महेंद्र दीक्षित यांच्या हस्ते होईल। दुपारी महाप्रसाद वाटप होईल। भाविकांना उपस्थितीचे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे। आज हे स्वामी चामुंडा ही धुळाली कमी 25 ते 30 हजाराची कुलस्वामी आणि या कुलस्वामी चामुंडा मातेचं मंदिर हे राजकोट अहमदाबाद स्थायिक आहे। वर्षानुवर्ष सर्व भक्तांना भाविकांना इतक्या लाणं अवघड जिकरीचं होतं आणि 25-30 वर्षापासूनची जी मागणी होती आपल्या भाविकांची ती आज तुमच्या सर्वांच्या सहकार्य आणि सर्वांच्या आशीर्वादाने मातेच्या कृपेने आज समोर आज तुम्ही सर्व साक्षीदार आहात। गेल्या 3 वर्षापूर्वी सर्व समाज बांधवांनी मिळून संकल्प केला की आपल्याला महाराष्ट्र आपल्या धुळ्यात एक मंदिर असायला हवं। त्यातनं मी पुढाकार घेऊन आज ही मंदिरासाठी जागेचं जी केली आणि पाहता पाहता मातेच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने आज जे एक शिलेदार माझे जे ट्रस्टी आहेत सोबत माझे संचालक ते एकनिष्ठ प्रामाणिकपणे आणि एकजुटीने ज्या जिद्दीने जिकरीने अहोरात्र कष्ट केले आम्ही आणि आज जे तुम्हाला दैदिप्यमान असा ऐतिहासिक धुळे शहराच्या वैभवात भर घाल वस्तू आज आज आपल्यासमोर उभी आहे। 3 दिवसाची महाबलीपुरम जी काळ्या पाषाणात आणलेली जी मूर्ती मातेची ती आता 2 ते 5 जुलैच्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे। सर्वांच्या पांजराकाठी अतिशय सुंदर असं मंदिर झालेलं आहे। जवळ एकविरा मातेचं मंदिर आपल्या स्वामीनारायण मंदिर आहे। येणाऱ्या काळात एकविरा मंदिर समोर असले 51 शक्तीपीठ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा पावन पांजराकाठी चामुंडा मातेचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। त्याबद्दल सर्व आयोजक जे आहेत ज्यांनी ज्यांनी योगदान केलं असेल ज्यांनी ज्यांनी जेही काही कार्य असेल सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो। आणि सर तुम्ही सांगितलं या नाल्याचं रिटनिंग वॉल एस्टिमेट तयार महापालिकेतनं आपण डीसी झालेली आहे। महिन्याभरातच फंड अलोकेटेड होत त्याच्यातनं त्या नाल्या संरक्षण भिंत त्या ठिकाणी जर तुम्ही इतकं मोठं त्या ठिकाणी केलेलं आहे तर संरक्षण भिंत चव्हाण साहेब एस्टिमेट बनवून टाका। लाईट असतील रस्ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि नाल्या पण ताप त्या ठिकाणी करून देऊ। विशेष सुंदर वातावरण आज हा संप